खड्ड्यामुळे आता नागरिकांचा जीव देखील जातोय. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की वसई विरार महानगरपालिकेच्या सत्तेच्या चाव्या ह्या इथल्या बहुजन विकास आघाडीला गेल्या 7 महिन्यापूर्वी जनतेने दिल्या. मोठ्या विश्वासाने दिल्या. अपेक्षा ही होती की त्यांनी निदान या पावसाळ्यामध्ये, आत्तापर्यंतच्या पावसाळ्यामध्ये त्यांनी काही काम केलं नाहीच, परंतु निदान या पावसाळ्यामध्ये त्यांनी काम करून दाखवलं पाहिजे होतं. नालेसफाई, खड्डेसफाई करायला पाहिजे होती. रस्ते बुजवायला पाहिजे होते. जी प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे सगळ्या व्यवस्थेची, ती त्याची घडी निर्माण करायला पाहिजे होती. परंतु पहिल्याच पावसामध्ये हे सत्ताधारी उघडे पडले आणि ते किती अपयशी ठरले हे आपल्याला दिसलेलं आहे. साधारणतः 5 दिवस या वसई विरारमध्ये पाणी घरामध्ये साचलेलं होतं. न भूतो न भविष्य ते इतिहासमध्ये कधीच असं झालं नव्हतं आणि तेवढा हा प्रकार हा या पावसाळ्यात घडला. त्याबरोबरच जी पाणीपट्टीवाढ या सत्ताधाऱ्यांनी केली, घरपट्टीवाढ केली, जे भटके कुत्रे या महानगरपालिका क्षेत्रामध्ये फिरत आहेत त्यांच्यावर पाबंदी घालण्यात अपयश आलेलं आहे. पाऊस पडल्यानंतर जे खड्डे निर्माण झालेले आहेत, मी आता येतानाही बघितलं की बऱ्याचशा गटारी तुंबलेल्या आहेत आणि गटारी तुंबल्यामुळे ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे अशा इतर अनेक समस्या ज्या सोडवण्यात इथले सत्ताधारी पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत आणि हे त्यांना माहीत असूनसुद्धा या वसई विरार महानगरपालिकेचा विकासाचा जो महामार्ग आहे हा महानगरपालिकेतून जातो, पण तरीसुद्धा हेतू पुरस्कर ते पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून ते बोट राज्य सरकारकडे दाखवत आहेत, बोट केंद्र सरकारकडे दाखवतात. परंतु हे स्वतः मान्य करतायत की ते सुद्धा अपयशी ठरलेले आहेत. पण काल माजी आमदारांनी असा आरोप केलेला आहे की ज्या वेळेला पाणीपट्टी आणि घरपट्टीची जी वाढ झाली त्यावेळेला आमदार आणि खासदार तुमच्या पक्षाचे होते, मग तुम्ही का मूठ गिळून बसला होता, असा आरोप आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी केले. खरं तर हा त्यांचा पळकुटेपणा आहे. ज्यावेळेस सत्तेच्या चावा आल्या त्यांच्या हातात त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारचा ठराव घेऊन ही पाणीपट्टी दरवाढ, घरपट्टी दरवाढ का नाही घेतली नाही आणि आता घरपट्टी वाढ केल्यानंतर, पाणीपट्टी वाढ केल्यानंतर, स्वतः केल्यानंतर राज्य सरकारकडे पाठवण्याचा काय संबंध आहे. आणि त्यामुळे ते स्वतः या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न करतात, पळकुटेपणा दाखवतात आणि म्हणून ते आमदार खासदारांकडे बोट दाखवतात. त्यामुळे हा शुद्ध त्यांचा पळकुटेपणा आहे, हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की या ठिकाणी जो मीटरची दरवाढ आहे, स्मार्ट मीटर आहे, महागाई, याबद्दल तुम्ही काय बोलत नाही असा त्यांचा आरोप आहे. तुमचं काय म्हणणं आहे? एक उत्तर देऊ दे पहिला. हा बोले. स्मार्ट मीटर जे आहे पूर्ण भारतामध्ये इन्स्टॉल करणं काम चालू आहे. जिथे जिथे अशा कंप्लेंट्स आलेल्या आहेत की स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल जास्त आलेलं आहे, अशा ठिकाणी MSEBीला कंप्लेंट केल्यानंतर MSEB त्या ठिकाणी जुनं मीटर नवीन स्मार्ट मीटर लावून देऊन त्याच्यामधला जो काही विरोधाभास आहे तो पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न करतं आहे. आणि ज्या ठिकाणी अशा ठिकाणी जिथे बिलवाढ जास्त येते त्याची अधिकृतपणे चौकशी करून ते बिल कमी करण्यासाठी आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत. MSEB वाले ह्या प्रकरणाला धुडकावत आहेत. जे 15,000 किंवा जास्त बिल आलेले आहेत त्यांना भरायला सांगतात. हा मुद्दा आता जायचं कोणाकडे, जनतेने कुठे जायचा हा मुद्दा आलेला आहे. एक एक जण से रिलेटेड है, इसलिए मैंने जो उनका पहला सवाल का जवाब देता. इस विषय पर भी निकलेगा. डेफिनेटली निकलेगा. हम इसके पूरे विषय में जाना चाहिए, नीचे तक जाना चाहिए और जो स्मार्ट मीटर की जो पूरी इंफॉर्मेशन लेके MSEB के पूरे निर्देश दिए गए हैं. जहाँ जहाँ पे बिल अगर ज़्यादा हुआ है तो वो कम करने के निर्देश दिए गए. लेकिन जब अगर पिछला कुछ बिल बाकी होगा तो इसलिए कुछ जगह पे बिल एक्स्ट्रा आ रहा है तो उस जगह पे स्पेशली वहाँ पे चेक करके वहाँ पे कम करने के निर्देश दिए गए हैं. सर, वसई विरारमध्ये सगळ्यांकडे स्मार्ट मीटरच्या तक्रारी आहेत. माझा स्वतः प्रीपेड लावलेला असल्यामुळे मलाही त्याचा त्रास होतो. आता प्रीपेडच्या एकीकडे देवाभाऊ असं म्हणाले की प्रीपेडची सक्ती नाही आहे, तरी पण हे MSEBचे जे अधिकारी आहेत ते सक्ती दाखवतात आहेत. त्याच्याबद्दल काय करणार? याच्याबद्दल त्यांना स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. गृहमंत्री जे आहे, आपले मुख्यमंत्री जे आहेत ते स्वतः ऊर्जा मंत्री आहेत, ह्याच्याविषयी त्यांनी सखोल चौकशी करण्याचे सुद्धा आदेश दिलेले आहेत. आणि अशा ठिकाणी ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारी निवारण करण्यासाठी संधीसुद्धा त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे सामान्य जे काही नागरिक आहेत त्यांनी या MSEBशी कॉन्टॅक्ट करून या प्रकारनी
जे काय बिल दरवाढ झालेलं असेल ते त्यांनी कमी देण्याचे निर्देश दिलेले आहेत. येत्या 6 महिन्यात तुम्ही घोटाळा बाहेर काढणार आहे, तर नेमका घोटाळा काय असणार आहे? तुमच्या विरोधी पक्षनेत्यांनी आता सांगितलं की स्मशानातला लाकूड घोटाळा असेल, पाणी घोटाळा असेल, खड्डे बुजवण्याचा घोटाळा असेल. हा 7 महिन्यात खरंच निघेल का? निश्चित निघणार. आणि जे आम्ही आता जे या स्टेजवरून सत्ताधाऱ्यांना उद्देशून जे आम्ही आरोप केलेले आहेत त्याची त्यांनी श्वेतपत्र काढावी. आमचं त्यांना चॅलेंज आहे. घनकचरा, पाणीपट्टी, कचरा व्यवस्थापन किंवा हॉस्पिटल मॅनेजमेंट, पाणी किंवा आता जे टँकर लॉबी जी वर्षानुवर्ष इथे कार्यरत आहे, बिल्डर लॉबी वर्षानुवर्ष कार्यरत आहे, कितीही बिल्डिंगना अधिकृतपणे त्यांनी मान्यता दिलेली आहे, ते त्याची पूर्ण श्वेतपत्रिका त्यांनी काढावी असं माझं त्यांना चॅलेंज आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.